नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्याला सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार प्राप्त होणार आहे आणि तो देण्यात येणार आहे। कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि एकनाथ शिंदे हा पुरस्कार घेण्यासाठी जाणार आहेत। तर नक्की हा पुरस्कार कोणी दिला, का दिला आणि कसा देण्यात येणार आहे हे जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। तत्पूर्वी इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिलाच असेल तर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा। माजी सरन्यायाधीश केरळचे राज्यपाल न्यायमूर्ती पी सदाशिवम यांच्यासह 15 जणांच्या अध्यक्षतेखालील कृषी नेतृत्व पुरस्कार समितीने महाराष्ट्र राज्याला 2024चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार देण्याची घोषणा केलेली आहे। येत्या 11 जुलै रोजी दिल्लीतील हॉटेल हॉलिडे इनमध्ये 15व्या ॲग्रिकल्चर लीडरशिप कॉन्क्लेव्हमध्ये या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे। राज्य सरकारच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच कृषी मंत्री धनंजय मुंडे हा पुरस्कार स्वीकारणार आहेत। या पुरस्काराची सुरुवात 2008 सालापासून करण्यात आली आहे। तर महाराष्ट्र शासनाने मागील काही वर्षांमध्ये बांबू लागवड, पर्यावरण संवर्धन, कृषी संवर्धन अशा प्रकारच्या ज्या योजना राबवल्या त्या योजनांचा अभ्यास करता, त्या योजनांकडे लक्ष देता हा पुरस्कार देण्यात येणार आहे। त्याच पद्धतीने औष्णिक वीज निर्मिती, बायोगॅसचा वापर यासारखे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले असून 1.7 दशलक्ष हेक्टर क्षेत्राचे 123 मेगा सिंचन प्रकल्प, पंतप्रधान किसान सन्मान निधी दुप्पट करणारे देशातील पहिले राज्य, त्याचबरोबर 4.63 लाख शेतकऱ्यांना नॅनो UR व नॅनो DPT खतांचे वितरण, सूक्ष्म बाजारी कार्यक्रम, डाळींच्या उत्पादनात देशाचा अव्वल स्थान, तसेच 1 रुपयात पीक विमा योजना राबवणारे देशातील एकमेव राज्य, अनेक उपक्रम यशस्वीरित्या राबवले आहेत। यामुळे लाखो शेतकऱ्यांवर सकारात्मक परिणाम झाला असून ग्रामीण कृषी क्षेत्रातील समृद्धीला लक्षणीय चालना मिळाली असून पुरस्कार समितीचे निष्कर्ष आहे। तर कृषी विभागामध्ये ज्या पद्धतीने विकास करण्यात आला, ज्या पद्धतीने 1 रुपयाचा विमा शेतकऱ्यांना देण्यात आला, त्याच पद्धतीने शेतीमध्ये ज्या रासायनिक खताऐवजी जे नैसर्गिक नॅचरल जे खतं होतं त्याचा वापर करण्यात आला, अशा प्रकारच्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्याचा अभ्यास करता त्याच्यावरती लक्ष देता या संस्थेने यांना हा पुरस्कार देण्याचं आयोजित केलं आहे। तर या पुरस्कार देण्यासाठी सुरुवात कधीपासून झाली, तर या पुरस्काराला देण्याची सुरुवात 2008 पासून सुरुवात झाली। तर कृषी क्रांतीचे प्रणेते प्राध्यापक MS स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार सर्वात पहिल्यांदा हा पुरस्कार आंध्र प्रदेश राज्याला देण्यात आला होता। आतापर्यंत या पुरस्काराने राज्य कृषी मंत्री शरद पवार, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान, अखिलेश यादव, दिवंगत नेते प्रकाश सिंह बादल, वर्गीस कुरिसन, MS स्वामीनाथन इत्यादी महानुभावांचा गौरव करण्यात आलेला आहे। 2023चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार बिहार, तर 2022चा तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश या राज्यांना पुरस्कार देण्यात आला होता। तर 2024ला महाराष्ट्र शासनाला म्हणजेच महाराष्ट्र सरकारला त्यामध्ये कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि एकनाथ शिंदे हा पुरस्कार स्वीकारणार आहेत। महाराष्ट्र शासनाला कृषी संवर्धनासाठी किंवा कृषीच्या विकासासाठी त्यावरती तुमचं काय मत नक्की कमेंट करा। जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाच असेल तर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा। जय महाराष्ट्र।